हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी खूप खुश आहे कारण आज माझा लास्ट पेपर आहे. मी आता कॉलेजला चालली आहे. मला आत्ता लेट झाला आहे. मी पटकन रेडी होते आणि त्यात माझं आयलायनर खराब झालं. मी बघा त्याचं किती घाण दिसतं. तर मला याला परत पुसावं लागेल. आता मी पटकन रेडी झाले आणि मी आता निघते आहे. इथे ना सकाळची खूप आता लाईन असते, गर्दी असते, जायला खूप टाईम लागतो. रिक्षाची खूप मोठी लाईन असते, बसला पण लाईन असते आणि मग परत पुढे जाऊन तिकीट काउंटरला पण मोठी लाईन असते. सो फायनली मी आता पोचली आहे परेलला आणि माझी फ्रेंड आले, तिच्यासोबत मी चालली आहे. असंच आज आमचा लास्ट पेपर आहे. अरे काहीच नाही झाले. अभ्यास झाला? ही ना नेहमी अशीच बोलते, अभ्यास नाही झाला. आणि ना त्याचा पेपर हे बघते ना, तेवढं भर भरून लिहिलेलं असतं ना तिने. विचार करते की मला बोलते माझं काही नाही झालं आणि एवढं काय 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 लिहित असते. पूर्ण ना तिचे ब्लॉग घाण झालेला आहे. सो फायनली आमचं कॉलेज आलं आहे, MD कॉलेज. आता आम्ही वरती चाललो आहे. आमचे नॉर्मल लेक्चर असतात तेव्हा 3rd फ्लोअरला असतात, पण एक्झाम असल्यामुळे 1st फ्लोअरलाच आहे. सगळे बघून शॉक झाले मी काय करते. पहिला बॅच भेटलाय मला पण आम्हाला पहिला बॅच भेटलाय. लास्ट बॅच भेटायचं तर पहिलाच बॅच भेटलाय. सर, हा माझा बॅच आहे, हे बघा. अभ्यास केलेला नाही आहे. मी काल सिद्धीला विचारते, सिद्धी काय केली? सिद्धी बोलते मी नाही करणार आहे अभ्यास. मी मला विचारलं, मी बोलते मी पण काय नाही करणार अभ्यास, कारण मला कंटाळा आलेला असतो. कोण अभ्यास करते? हे लोकांना नेहमी असंच बोलत असतात, पण भरून लिहितात हे लोक. मी काही पण ठोकत असते, काही गाईस खोटं बोलते, गाईस खोटं बोलते. अगं कसा गेला पेपर ते सांग. कसा गेला सांग, तोंडाने बोल. केटी लागते 1000 रुपये रेडी कर मला.